गुरुपौर्णिमा सुंदर सूत्रसंचलन आपण पाहणार आहोत। आज गुरुपौर्णिमेच्या या मंगलदिनी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर आपण सर्वजण आपल्या गुरुजनांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी येथे जमलो आहोत। आपल्या जीवनात ज्ञान आणि प्रकाशाचा संचार करणारे, आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे आपले गुरुजन यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा खास दिवस आहे। आपला पहिला गुरु आई, जिने तुम्हाला चालायला आणि बोलायला शिकवले। दुसरा गुरु धरती माता, ज्यावर तुम्ही वाढले, मोठे झाले। तिसरे गुरु वडील, ज्यांनी तुमचे बोट धरून जगणं शिकवले। चौथे गुरु शिक्षक, ज्यांनी तुम्हाला या जगाचे ज्ञान दिले। आणि पाचवा गुरु अध्यात्म, ज्यामुळे तुम्हाला जगण्याचा खरा अर्थ समजला। गुरु हा शब्द संस्कृत भाषेत अंधकार दूर करणारा या अर्थाने वापरला जातो। गुरु साधकाचे अज्ञान दूर करतो आणि त्याच्या आत असलेला निर्मितीचा स्रोत अनुभवण्याची क्षमता निर्माण करतो। अशा सर्व गुरूंप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस उपस्थित सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। वातीशिवाय दिव्याला महत्त्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्त्व नाही, कळसाशिवाय मंदिराला महत्त्व नाही, तसंच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमाला महत्त्व नाही। अध्यक्ष निवड करावी, तसेच कार्यक्रमाला योग्य दिशा व मार्गदर्शन करण्यासाठी गरज असते ती प्रमुख पाहुण्यांची। मी यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आपले स्थान स्वीकारावे। अशाच प्रकारे प्रमुख पाहुण्यांची निवड करावी। सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन। दीप लावूया ज्ञानाचा, प्रकाश पसरेल मानवतेचा। दीप लावूया श्रद्धेचा, प्रकाश पसरेल भक्तीचा। दीप लावूया मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा। दीप लावूया आत्मतेजाचा, प्रकाश पसरेल साक्षात्काराचा। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व अंधाराचा नाश करण्यासाठी दीप प्रज्वलन करावे। स्वागत व सत्कार समारंभ। प्रत्येक यशाचे पाऊल ज्यांच्याकडे वळते, जीवन कसे जगावे ज्यांना पाहून कळते। प्रत्येक सत्कार्याला ज्यांचे पाठबळ मिळते, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळते, अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा सन्मान, प्रतिमा पूजन तसेच मान्यवरांच्या उपस्थितीमुळे आजचे वातावरण प्रसन्न झाले आहे। कार्यक्रमाला आगमन झाले। पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया मान्यवरांचे। आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यामुळे आपले कर्तव्य आहे की आपण त्यांचे स्वागत आणि सत्कार करावा। हे विद्यार्थी व शिक्षक भाषण। गुरुपूजा म्हणजे सत्याची, ज्ञानाची, अनुभवाची पूजा, कारण आपल्या अंतःकरणातील दिव्य शक्तीला जागवण्याचे सत्कार्य गुरूंच्याकडून होते। गुरु मातीच्या देहाचे सोने करतात। गुरुविषयांच्या आपल्या भावना प्रकट करण्यासाठी मी आमंत्रित करते। येथे नाव लिहायचं आहे। नंतर प्रमुख पाहुणे, ज्यांच्या मार्गदर्शनाची अमृततुल्य वाणीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत, असे प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। नंतर अध्यक्षीय भाषण। यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू म्हणजे अध्यक्षीय भाषण होय। आदरणीय श्री हे आपल्या नेहमीच्या शैलीमध्येच आम्हास मार्गदर्शन करतील। नंतर आभार प्रदर्शन। सदैव राहू द्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी, काळ जातील 2 शब्द तुमच्या आभारासाठी, तुमच्या आभारासाठी। अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचे भार, शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार। अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेनिमित्त सूत्रसंचलन पाहिले। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।